सहकाराचे गाणे, हे नव्या युगाचे गाणे, सहकाराची महती गाऊया एकमुखाने, हे सहकाराचे गाणे. विना सहकार नसे उद्धार, विना सहकार नसे उद्धार. मित्रहो, आपल्या टीमनी आजवर यशस्वी केलेल्या प्रत्येक कार्यक्रमाचे हे आहेत खरे शिलेदार. सोपवलेली जबाबदारी अगदी समर्थपणे पार पाडणारे आपले कुशल अधिकारी आणि कार्यकर्ते. समाजकार्यातील कोणतंही आव्हान ज्यांच्या जीवावर सहज स्वीकारावं असे विश्वासू सहकारी. या सर्वांच्या टीममध्ये आज नव्यानं सामील होणाऱ्या आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. लोकांकडून काम करवून घेणं ही झाली मॅनेजमेंटची पारंपरिक व्याख्या. मात्र काम करवून घेत असताना कार्यकर्त्यांचा विकास साधणं ही आहे आपल्या नव्या जमान्यातली मॅनेजमेंटची व्याख्या. आणि म्हणूनच कार्यक्रम यशस्वी होण्याबरोबरच त्यातून आपला कार्यकर्ता घडला पाहिजे असा आपला प्रयत्न असतो. आणि अशा प्रकारे स्वतःचं व्यक्तिमत्व घडवण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे ज्येष्ठांचं मार्गदर्शन घ्यायचं, मागच्या अनुभवातून शहाणं व्हायचं आणि नवा आदर्श निर्माण करत पुढे जायचं. चला तर मग आज या दिशेनं पहिलं पाऊल उचलूयात आणि या पूर्वीच्या आयोजनांमधून काही बोध घेता येतोय का ते पाहूयात. राज्यस्तरीय अपंग क्रीडा स्पर्धा. स्थळ संभाजी स्टेडियम, नाशिक. ग्रामीण भागातील महिलांचा अतिभव्य मेळावा. स्थळ सेंदूर वाफा, तालुका साकोली, जिल्हा भंडारा. यशस्विनी सामाजिक अभियान. राज्यभरातील महिला बचत गटांचं सक्षमीकरण करणारं यशस्विनी सामाजिक अभियान. राज्य सहकारी बँक परिषद. स्थळ दादासाहेब गायकवाड सभागृह, नाशिक. मित्रहो, आपल्या प्रशिक्षणासाठी ह्या 4 प्रातिनिधिक इव्हेंट्सची निवड आपल्या सहकारी मार्गदर्शकांनी मुद्दाम केली आहे. कारण ह्या प्रत्येक आयोजनाच्या ठिकाणची परिस्थिती वेगळी आणि आव्हानात्मक होती. अपंग खेळाडूंच्या गरजा जाणून घेऊन नियोजन करणं हे क्रीडा स्पर्धांमधील आव्हान होतं. माननीय प्रफुल्लभाई पटेल यांच्या स्वर्गीय मनोहरभाई पटेल अकादमीच्या वतीनं आयोजित भंडारा येथील मेळाव्यासमोरचं आव्हान होतं विदर्भातला दुर्गम ग्रामीण भाग आणि लाखोच्या संख्येनं असलेली महिलांची उपस्थिती. तर संपूर्ण राज्यभरातील महिला बचत गटांचं कोऑर्डिनेशन करणं हे यशस्विनी सामाजिक अभियानासमोरचं आव्हान होतं. आणि सर्व सहकारी बँकांचे अध्यक्ष तसेच संचालक मंडळांसाठी आधुनिक प्रकारची व्यवस्था करणं हे सहकार परिषदेच्या आयोजनामधील मोठं आव्हान होतं. ही सगळी आव्हानं आपण समर्थपणे पेलली, ती आपल्या कुशल मॅनेजमेंटच्या जोरावर. तेव्हा क्रमाक्रमाने जाणून घेऊयात या प्रत्येक आयोजनातील मॅनेजमेंटचे बारकावे. आपल्या टीममधील कार्यकुशल अधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जेव्हा या स्पर्धांच्या आयोजनाची जबाबदारी स्वीकारली तेव्हा त्यांना या गोष्टीची पूर्णपणे जाणीव होती की फिजिकली चॅलेंज्ड खेळाडूंची व्यवस्था करणं हे त्यांच्या समोरचं मोठं चॅलेंज होतं. अपंगांच्या स्पर्धेसाठी मैदानाची सज्जता आणि प्रत्यक्ष क्रीडा स्पर्धेचं आयोजन ही काही सोपी गोष्ट नव्हती. पण दिवसरात्र मेहनत करून मैदानाची सज्जता करण्यात आली. नाशिक शहरातील आणि जिल्ह्यातील विविध क्रीडा पंच आणि खेळाडूंच्या देखरेखीखाली मैदान सज्ज झालं. अपंगांच्या प्रत्येक प्रवर्गातील खेळाडू हा सहजगत्या ओळखता यावा याकरता अंध, अस्थिव्यंग, मतिमंद, कर्णबधिर, बहुविकलांग, मानसिक विकलांग या त्यांच्या प्रवर्गानुसार या विद्यार्थ्यांना ड्रेस कोड देण्यात आले. राजे संभाजी क्रीडा संकुल आणि विवेकानंद जलतरण तलाव या दोन्ही ठिकाणी स्पर्धा संपन्न झाल्या. या दोन्ही स्पर्धा ठिकाणांपासून 2 किलोमीटरच्या परिसरातील एकूण 8 मंगल कार्यालयांमध्ये मुलं आणि मुलींची स्वतंत्र राहण्याची व्यवस्था केली होती. या सर्व ठिकाणी त्यांचा निवास सुखकर व्हावा यासाठी अगदी छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा काळजी घेतलेली होती. हे सर्व खेळाडू नाशिकला रेल्वे स्टेशन आणि बस स्टँडवर आल्यानंतर त्यांना तिथून आपल्या निवास व्यवस्थेपर्यंत नेण्यासाठी आणि तिथून परत स्पर्धेच्या ठिकाणी आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था केलेली होती.
स्पर्धेच्या ठिकाणी सुद्धा अपंग खेळाडूंना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता यावं यासाठी रिक्षांची पूर्ण वेळ व्यवस्था करण्यात आली होती. अपंग खेळाडू आणि त्यांचा डाएट याच्यावर विशेष अभ्यास करून खेळाडूंच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. एका वेळेला 5,000 जण जेवायला बसतील हे गृहीत धरून भोजनाचं नियोजन करण्यात आलं होतं. सर्व विद्यार्थ्यांसाठी मिनरल वॉटरची अगदी 24 तास व्यवस्था ठेवण्यात आली होती. नाशिकचा भोजनानुभव हा या खेळाडूंसाठी आनंददायक ठरला. हा आयोजकांसाठीचा अतुल्य अभिमानाचा विषय आहे. इथल्या सुरक्षेची सर्व व्यवस्था महिला आणि पुरुष होमगार्डनी सांभाळली. खाकी वर्दीचा नेहमीचा दरारा कुठेही जाणवू न देता इथल्या अपंग खेळाडूंच्या मदतीला आणि आधारालाच उभा राहायची भूमिका होमगार्ड्सनी ठेवली होती. आणि त्यामुळेच इथले स्वयंसेवक आणि होमगार्ड यामध्ये फक्त स्वयंसेवक कार्यकर्ते आणि होमगार्ड कार्यकर्ते एवढाच काय तो फरक उरला. क्रीडा स्पर्धेमध्ये खेळाडूंना होणाऱ्या दुखापती हे नेहमीच अनुभवायला मिळणारी गोष्ट आणि त्यातच या अपंगांच्या क्रीडा स्पर्धा असल्यानं खेळाडूंना होणाऱ्या दुखापतींचा विचार करून डॉक्टरांची फौज आणि रुग्णवाहिका मैदानावरच तैनात करण्यात आल्या होत्या. एखाद्या खेळाडूला अगदी थोडंसं जरी खर्चटलं तरी त्याच्यावर जागच्या जागी औषधोपचार करता यावे अशी सिद्धता ठेवण्यात आली होती. शब्दशः तळहाताच्या फोडाप्रमाणे या खेळाडूंना आपल्याला सांभाळायचं आहे हा संकल्प मनात धरून डॉक्टर आणि नर्स यांच्या टीमनं हे काम केलं. अल्पवयीन खेळाडूंची असलेली एवढी मोठी संख्या, त्यांच्या खेळातला उत्साह आणि आयोजनातली एकूण भव्यता लक्षात घेता कोणत्याही आपत्कालीन अडचणींना तोंड देता यावं यासाठी आपत्कालीन व्यवस्था समितीची योजना केली होती. कोणत्याही सोहळ्याच्या आयोजनात आपत्कालीन समिती बनवून योग्य ते नियोजन करण्याचा एक चांगला पायंडा स्वयंसेवी कामामध्ये पाडणं संयोजन समितीला शक्य झालं. अपंग क्रीडा स्पर्धा हे फक्त कार्यक्रमाचं आयोजन नव्हतं, ते एक स्वप्न होतं. एक असं स्वप्न की ज्यांनी पाहिलं त्यांना त्या स्वप्नापासून काहीही मिळणार नव्हतं. ते एक असं स्वप्न होतं ज्यामध्ये ते पाहणाऱ्याचा कोणताही स्वार्थ दडला नव्हता. आणि तरीही ज्यांच्यासाठी हे स्वप्न पाहिलं गेलं त्या अपंग विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सुखाचे काही क्षण या स्वप्नाच्या पूर्ततेनंतर आणता येणं शक्य झालं होतं. सुमारे 1500 अपंग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धांसाठी आणि त्यांच्या आयोजनासाठी 2000हून अधिक लोकांनी आपला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग दिला. ही गोष्टच लोकांच्या सकारात्मक सहभाग दर्शवण्यासाठी पुरेशी आहे. सॉफ्टवेअरची तयारी आम्ही साधारण 1 महिन्यापूर्वीपासून सुरुवात केली होती. त्यासाठी काय काय माहिती लागेल, कुठल्या कुठल्या पॅरामीटर्स असतील, म्हणजे जसं काही खेळाडू असेल तर त्याचं कुठला प्रवर्गामध्ये येतो, त्याचं फिटनेस सर्टिफिकेटच्या हिशोबाने त्याची एंट्री करणं, तो कुठल्या खेळासाठी आहे, हे सर्व कंडिशन्स टाकून आम्ही एक प्रोटोटाईप तयार केला आणि त्याच्यावरती मग ते सॉफ्टवेअर डेव्हलप केलं. अशा प्रकारे अत्यंत नियोजनबद्ध आणि तरीही अतिशय संवेदनक्षमपणे या स्पर्धा पार पडल्या आणि वरिष्ठांच्या प्रशंसेला पात्र ठरली आपली मॅनेजमेंटची टीम. आमची एक अत्यंत उत्साही कमिटेड टीम आहे. त्याच्यामुळे अनेक उपक्रम आहेत. अपंग असेल किंवा शिक्षकांचे प्रश्न असतील, अंगणवाडी वर्कर्सचे इश्यूज असतील, असे एक 4-5 इश्यूज आम्ही घेतलेले आहेत आणि त्याच्यात आमच्या प्रत्येक हा जो प्रश्न आहे त्याच्यात एक्सपर्ट्स आहेत. म्हणजे अपंगांचा विषय असेल तर विजय जातीने लक्ष घालतात, सेल्फ हेल्प ग्रुपचा असेल तर विश्वास ठाकूर बघतात आणि याचं सगळं ओव्हरऑल जे काम आहे ते दत्ता बालस्वराज स्वतः बघतात. महाराष्ट्राची जशी ज्या अनेक परंपरा आहेत त्याच्यामध्ये स्वयंसेवी कामाची परंपरा ही सुद्धा एक परंपरा आहे. आणि ही परंपरा कुंठित होते की काय अशी काळजी माझ्या पिढीला ही सतत वाटायची की या स्वयंसेवी प्रेरणांच्यामुळे जी कामं उभी राहतात त्या कामांचं पुढे काय होणार. आणि ज्यावेळी अशा या स्पर्धा झाल्या त्यावेळी जी फळी उभी राहिली कार्यकर्त्यांची आणि ती फळी पाहिल्यानंतर आत्मविश्वास आला की निश्चितपणाने स्वयंसेवी कामाच्या प्रेरणा असलेली खूप माणसं आहेत आणि त्याच्यामुळे चव्हाण साहेबांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र उभा राहील. विचारपूर्वक निर्णय आणि त्वरित कृती ही वर्षाताईंच्या कामाची पद्धत.
त्यानुसार महिला मेळाव्याचा निर्णय झाला आणि सहकारी कामाला लागले. माननीय खासदार सुप्रियाताई सुळे आपल्या यशस्विनी अभियानाच्या माध्यमातून बचत गटांचं एक मोठं जाळं महाराष्ट्रभर उभं करत असल्याचं वर्षाताई जाणून होत्या. सुप्रियाताईंच्या या कार्यातून प्रेरणा घेऊनच त्यांनी महिला बचत गट मेळाव्याचं आयोजन केलं होतं. सेंदूर वाफा या भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील लहानशा खेड्याची निवड या आयोजनाकरता करण्यात आली. सर्व सुखसोयींनी सज्ज अशा शहरी भागात कार्यक्रम करण्यापेक्षा ज्या महिलांना या मेळाव्याचा फायदा होणं अपेक्षित होतं त्यांच्या जास्तीत जास्त जवळ जाऊन आयोजन करावं हा सेंदूर वाफ्याची निवड करण्यामागचा प्रमुख उद्देश होता. अशा दुर्गम ठिकाणी पोहोचणं मान्यवरांकरता सोयीचं व्हावं याकरता प्रफुल्लभाई पटेलांनी चोख व्यवस्था केली होती. सन्माननीय रेणुकाताई चौधरी, सूर्यकांताताई पाटील, सुप्रियाताई सुळे अशा प्रभावी महिला नेत्यांचे विचार ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहोचावेत हाच यामागचा प्रामाणिक उद्देश होता. आयोजकांना अपेक्षित असलेला 50,000चा आकडा मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होण्याआधीच महिलांनी पार केला होता. मेळाव्याच्या मुख्य सभा मंडपातही सर्व तयारी पूर्ण झाली होती. आकर्षक आणि भव्य असं व्यासपीठ, जास्तीत जास्त महिलांना सामावून घेईल असा अतिभव्य सभा मंडप, या तात्पुरत्या रचनेतही दिव्या पंख्यांची चोख व्यवस्था, आधुनिक ध्वनी व्यवस्था आणि कार्यक्रमातील प्रत्येक क्षण टिपण्याकरिता व्यावसायिक दर्जाची कॅमेरा टीम. सर्वांच्या लाडक्या सुप्रियाताई बोलायला उभ्या राहिल्या तेव्हा सभा परिसरातील इंच न इंच जागा व्यापली गेली होती. महिलांची संख्या आता लाखाचा आकडा देखील पार करून गेली होती. एवढ्या प्रचंड गर्दीला सांभाळण्याचं काम कार्यकर्ते आणि पोलीस यंत्रणा चोखपणे पार पाडत होती आणि त्यामुळेच कुठलाही अनुचित प्रकार न घडता उपस्थित सर्व महिला सुप्रियाताईंचे विचार शांतपणे ऐकू शकत होत्या. उन्ह माथ्यावर आली होती. उपाशी पोटी प्रबोधन होऊ शकत नाही हे आयोजक जाणून होते. त्यामुळे सर्व भगिनींना भोजन मंडपाकडे जाण्याचं आवाहन करण्यात आलं. घरची कामं आवरून लेकरा बाळांना मागं टाकून अतिशय लांबवरून आलेल्या या बहिणींपैकी एकही उपाशी राहणार नाही याकरिता सर्वतोपरी व्यवस्था करण्यात आली होती. घरी 2 पाहुणे अचानक वाढले तरी आपली धावपळ होते. इथं तर महिलांचा आकडा जवळजवळ 40 ते 50 हजारांनी वाढला होता. मात्र आयोजन समितीनं वेळीच अंदाज घेऊन हालचाल केल्यामुळे सर्व माहेरवाशिणी आपल्या भावाच्या अंगणातून तृप्त होऊन परतल्या. महिला बचत गट मेळावा यशस्वी झाला त्यामागे प्रेरणा होती आदरणीय शरद पवार साहेबांची, मार्गदर्शन होतं प्रफुल्लभाई पटेलांचं आणि ही कल्पक संकल्पना होती वर्षाताईंची. मात्र या यशस्वी आयोजनाचे खरे शिलेदार होते ते आयोजन समितीतील त्यांचे सहकारी. बचत गटाची चळवळ मागासलेल्या महिलांच्या दारी पोहोचवण्याचं वरिष्ठांचं स्वप्न आपल्या या मॅनेजमेंट टीमनी यशस्वीरित्या पूर्ण केलं. यशस्विनी सामाजिक अभियान हे काही एका इव्हेंट पुरतं मर्यादित नसून ती दीर्घकाळ चालणारी सामाजिक प्रक्रिया आहे. माननीय सुप्रियाताईंसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असणाऱ्या या अभियानामध्ये देखील आपल्या टीमचा महत्त्वाचा सहभाग आहे. राज्यातील महिला बचत गटांमध्ये समन्वय साधण्याचं महत्त्वाचं काम आपली टीम करते. सोलापूरच्या मेळाव्याचं आयोजन असो वा बदलापूरच्या प्रशिक्षण वर्गाचं, बिग बाजार सारख्या मॉल्समध्ये बचत गटांचा माल विकणं असो किंवा बचत गटांना 4% व्याजदराने कर्ज मिळण्यासाठी आग्रह धरणं असो, आपले कार्यकर्ते सर्व स्तरांवर आपलं कर्तव्य चोख बजावत असतात. हातात हे घेतलेलं मिशन आपण सोडायचं नाही, हे सर्वत्र पोहोचवायचं आणि हे काम पुढे नेत असताना ते निव्वळ काहीतरी तयार करणं आणि विक्री करणं एवढ्यापुरतं सीमित न ठेवता कुणीही निरक्षर राहायचं नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये मुलं शिकवायचीच. कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या राज्य आणि मध्यवर्ती सरकारच्या भगिनींच्यासाठी अनेक प्रकारच्या उपयुक्त अशा योजना आहेत, त्या योजना शेवटच्या भगिनीच्यापर्यंत पोहोचवण्याच्यासाठी हातभार लावायचा
आरोग्यविषयक खबरदारी घ्यायची, अशा अनेकविध कामामध्ये तुम्ही आता लक्ष द्यायला लागलेलं आहे. आणि या सगळ्याचा निश्चितपणानं परिणाम ज्या समाजाची उभारणी करण्याच्या संबंधीची अपेक्षा ज्या वेळेला 1 मे 1960 साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्याच्या नंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांनी केली, जे स्वप्न पाहिलं, आज त्याची पूर्तता तुमच्या सगळ्यांच्या कर्तृत्वातून होण्याची प्रक्रिया फार मोठ्या प्रमाणात सुरू झालेली या ठिकाणी दिसते. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. हे काम तुम्ही सातत्यानं चालू ठेवा. आम्हा सगळ्यांची साथ या सगळ्या कामामध्ये तुमच्यावर कायमची असेल एवढाच विश्वास या ठिकाणी देतो. आपल्या टीमने जसे ग्रामीण भागातील इव्हेंट्स यशस्वी केले, तसेच अगदी शहरी भागातील आधुनिक स्टाईलचे भव्य इव्हेंट सुद्धा यशस्वी केलेत. औपचारिक घोषणेनंतर श्री विश्वास ठाकूर आणि त्यांचे सहकारी जोमानं कामाला लागले. सहकाराप्रती आस्था बाळगणाऱ्या सुमारे 551 बँकांचे सुमारे 2500 प्रतिनिधी परिषदेला अपेक्षित होते. त्याकरिता आवश्यकता होती ती काटेकोर नियोजनाची. आयोजन समित्यांची स्थापना करण्यात आली. अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आलं. बैठकीत सर्वानुमते एखादी गोष्ट ठरवायची, ती लगेच कृतीत आणायची आणि पुढच्या बैठकीत तिचा आढावा घ्यायचा. अशा पद्धतीनं सुमारे 75 जणांची टीम परिषदेच्या यशस्वीतेसाठी झटत होती. आता कामाला वेग आला होता. तयारीला दिवस कमी पडत होता. मात्र काटेकोर नियोजन आणि आपल्या घरचं कार्य समजून झोकून देत काम करण्याची वृत्ती, या विश्वासावरच हे शिवधनुष्य पेललं जात होतं. उपस्थितांची अपेक्षित संख्या लक्षात घेता प्रचंड अशा दादासाहेब गायकवाड सभागृहाची निवड करण्यात आली. स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या परिषद स्थळाला भेटी घडवून आणण्यात आल्या. भोजन, नोंदणी, प्रदर्शन, पार्किंग अशा सर्व व्यवस्था उभ्या राहत अखेर परिषदेचा फलक व्यासपीठाच्या केंद्रस्थानी उभा राहिला आणि परिषदेचा दिवस उजाडला. परिषदेचे निमंत्रक श्री विश्वास ठाकूर जातीनं सर्व व्यवस्थांवर लक्ष ठेवून होते. एकाच वेळी परिसंवादात मांडल्या जाणाऱ्या विचारांवर त्यांचं लक्ष होतं आणि त्याच वेळी उपस्थितांच्या व्यवस्थेवरही. येणाऱ्या प्रत्येकाचं अगत्यानं स्वागत करून ते आपला यजमान धर्म चोख निभावताना दिसत होते. परिषदेच्या परिसरात अग्निशमन यंत्रणा, वैद्यकीय सेवा, चोख सुरक्षा व्यवस्था ठेवून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता खबरदारी घेण्यात आली होती. उपस्थित पाहुण्यांची भोजन व्यवस्था हे आयोजकांसमोरचं सर्वात मोठं आव्हान होतं. कारण कमीत कमी वेळात तृप्त होऊन मंडळी पुन्हा सभागृहात उपस्थित राहणं आवश्यक होतं. त्याकरता प्रशस्त जागेत 20 काउंटर्स उभारून भोजन कक्षाची रचना करण्यात आली होती. उपस्थितांना मान्यवरांसोबत फोटो काढता यावेत ह्याकरता जाणीवपूर्वक सजवलेल्या फोटो कक्षात पूर्ण वेळ एका फोटोग्राफरची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचप्रमाणे परिषदेसंदर्भात कोणाला आपलं मत मांडायचं असेल तर त्याकरता खास मुलाखत कक्षाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रसिद्धी माध्यमांना वृत्तसंकलन सोयीचं व्हावं ह्याकरता मीडिया सेंटरची देखील व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक परिसंवादाची प्रेस नोट तातडीनं तयार करून ती दर तासाला फोटोसहित महाराष्ट्रातील 900 वृत्तपत्रांना ईमेलद्वारे पाठवण्यात येत होती. मुख्यमंत्र्यांच्या व्यस्ततेमुळे अपरिहार्यपणे कार्यक्रमाच्या वेळांमध्ये थोडा बदल करावा लागला होता. मात्र अशा बदलांची सूचना वेळेत सर्वांपर्यंत पोहोचवण्याकरता SMS अपडेटची व्यवस्था करण्यात आली होती. एकूणच इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर हा या आयोजनातील उल्लेखनीय भाग होता. आयोजकातील आपापसातील संवादासाठी वॉकी टॉकीचा वापर असो, SMS चा वापर किंवा व्हिडिओ चित्रीकरणासाठी वापरण्यात आलेल्या आधुनिक साधनांचा वापर असो, या सर्व सुविधांमुळे आयोजन सुरळीत होण्यास मदत झाली. अशा प्रकारे विश्वास ठाकूर आणि त्यांच्या टीमनी अत्यंत कल्पकतेने पडद्यामागचं नियोजन केलं आणि त्याचबरोबर स्टेजवरील मुख्य कार्यक्रमाचंही देखणं नियोजन केलं. विश्वासराव ठाकूरांनी सगळी याद्या आमच्या समोर ठेवल्या. सहकार खात्याकडून असलेल्या अपेक्षा 66 मुद्दे ठेवले. केंद्र रिझर्व्ह बँकेकडे त्यांच्या अपेक्षा असणारे 28 मुद्दे ठेवले. खूप मोठी नियमावली त्यांनी ठेवलेली आहे आणि आपण या एक सुकर असा संबंध ठेवण्याकरता, एक सुकर असा
परिसंवाद आपल्या दोघांच्या मध्ये सहकारी चळवळीमध्ये, नागरी बँकांच्या मध्ये आणि शासनामध्ये ठेवण्याकरता आणि त्याचबरोबर रिझर्व्ह बँक करण्याकरता स्टेट लेवल टास्क फोर्सची आपण कल्पना त्या ठिकाणी पुढे आणलेली आहे. आणि त्या ज्या मला वाटतं जवळजवळ 45 बैठका झालेल्या आहेत. त्यातून बरेचसे मुद्दे जे तुम्ही उपस्थित केले आहेत त्याला मान्यता देण्यात आलेली आहे, त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न चाललेला आहे. आणि निश्चितपणे ही एक चांगली कल्पना कोऑर्डिनेशन कमिटीचा टास्क फोर्स हा आपल्या समस्या सोडवायचा प्रयत्न करतोय. शेवटी एवढंच बाबांनो आहे की ही सहकार चळवळ आपल्या वडीलधाऱ्यांनी लावलेलं रोपटं ह्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालंय आणि आपण नवीन पिढीनं पण त्याला अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातनं, मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातनं ही मदत केली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातनं ही 2 दिवसाची कॉन्फरन्स खूप उपयुक्त अशा पद्धतीची ठरेल हा ठाम विश्वास मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं व्यक्त करतो. या परिषदेला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. आमच्या अनेक अडचणी आहेत. नातेवाईकांना कर्ज देऊ नका अशा प्रकारचा एक प्रश्न मुख्यमंत्री महोदय याच्यामध्ये येतो. सगळं त्याच्यामध्ये व्याख्यानमध्ये सगळे नातेवाईक त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. एकही नातेवाईक त्याच्यामध्ये सोडला नाही. मधल्या काळामध्ये सावत्र भाऊ सावत्र बहीण सुद्धा टाकली, परंतु जो सर्वात जास्त अडचणीत आणतो तो बायकोचा भाऊ मात्र त्याच्यातून वगळलेला आहे. ह्या व्याख्या किंवा काही ठरवताना कुठेतरी याला काहीतरी, जसे तुम्ही आमच्यावर बंधनं टाकतात, आमच्यावर निर्बंधनं टाकतात, तशी निर्बंधनं आणखीन शासनाचे जे काम करणाऱ्या वेगवेगळ्या ज्या काही संस्था आहेत यांच्यावर कुठेतरी निर्बंध पाहिजे का नको? आपल्या योग्य मॅनेजमेंटमुळे सहकाराची कैफियत शासन दरबारी मांडली गेली. परंतु गंभीर प्रश्न मांडतानाच पाहुण्यांच्या मनोरंजनाची पण व्यवस्था करून आयोजकांनी इव्हेंट संस्मरणीय ठरवला. आता कशाला उद्याची वाट, आता कशाला उद्याची वाट, बघ उडून चालली रात, बघ उडून चालली रात. कार्यकर्त्यांच्या मेहनतीबरोबरच माननीय सुप्रियाताईंचं आणि माननीय हेमंतराव टकले यांचं मार्गदर्शन, आदरणीय विनायक दादांचे आशीर्वाद, माननीय विश्वास ठाकूरांची कल्पकता, तसेच माननीय दत्ता बाळ सराफ, माननीय विनय कान्हेकर, माननीय निलेश राऊत अशा सहकाऱ्यांची साथ, ह्यामुळेच हे शिवधनुष्य आपण सहज पेलू शकलो. मित्रहो, या 4 उदाहरणांवरून आपल्या लक्षात आलं असेल की आपण किती काटेकोरपणे कार्यक्रमाचं नियोजन करत असतो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून, आपल्या परिवारातील नेत्यांपासून, सेलिब्रिटीपासून ते सर्वसामान्य माणसापर्यंत अगदी सर्वांचं आदरातिथ्य करण्याची संधी या ठिकाणी आपल्याला मिळते. आपल्या रोजच्या आयुष्यातही उपयोगी पडतील अशा अनेक गोष्टी शिकायला मिळतात आणि सेवा कार्याचं आत्मिक समाधानही लाभतं. चला तर मग आपल्या या मॅनेजमेंटच्या सॉलिड टीम मध्ये सामील व्हा. कार्यक्रमाला हातभार लावताना स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.